परी आणि सायलची फरमाईश होतं की मम्मा मस्त इडली बनव. मग चला तुमच्यासोबत पण शेअर करते मी कसं इडली बनवते. 2 ग्लास तांदूळ भिजवून ठेवायचं आणि 1 ग्लास उडदाची डाळ आणि 4-5 मेथीचे दाणे हे सगळं भिजून ठेवायचं. 12 घंटे भिजून ठेवायचं. 12 तास झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी भिजवली होती. दुसऱ्या दिवशी मी सकाळी 6 वाजता भिजवली होती आणि संध्याकाळी 6 वाजता परत ते ग्राइंडर करायला घेतले मी. सगळं असं थोडी पाणी टाकून मस्त असं पेस्ट बनवून घ्यायचं. बघा किती असं मस्त एकदम जास्त पाणी नाही टाकायचं. थोडी पाणी टाकून मस्त असं पेस्ट बनवून घ्यायचं. किती झालं एवढं सगळं झालं. आणि सकाळी इडली बनवायची म्हणून रात्रीच तयारी चालू होता. हे सगळं असं मिक्स करून ढाकण लावून भिजून असंच ठेवून दिली 12 तास. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघितली बघा मस्त झालं होतं पेस्ट. बघा किती मस्त पीठ तयार झाला इडलीचा. चला इडली बनवतो. माझं ते इडलीचा कुकर आहे आणि थोडीशी पाणी टाकली मी. थोडंसं पाणी टाकून पेस्टमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर ते इडलीचं भांडेला तपेलीमध्ये सगळं असं थोडी तेल लावून आणि सगळं असं भरून घ्यायचं. इडलीचं भांडे बनून झाल्यानंतर मी तर बऱ्याच आधी कुकर ठेवले होती गॅसवरती गरम व्हायला. 20 मिनिट ठेवल्यानंतर थोडंसं पाणी टाकून असं नंतर ठेवून द्यायचं. सगळं ढक्कन लावून अर्धा तास मी असं मस्त ठेवून दिली. नंतर चटणी पण बनवून घ्यायची. ते पण इडली पण तयार होती. पटापट मस्त शेंगदाण्याची चटणी तयार केली. बघा आमची इडली मस्त होती. ज्याची इडली तयार झालं. मी तर असंच बनवते. हे बघा किती मस्त सॉफ्ट बनलं ना. माझं तर फेवरेट आहे इडली आणि उडद डोसा आहे. बघा कोणाकोणाला आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा. 15 ऑगस्ट आहे ना मम्मी सेलिब्रेट केले बघा स्कूलमध्ये. मस्त ड्रॉइंग बनवली माझी बाई. आणि इथं बघा तिरंगा इथं मस्त ड्रॉइंग करून आली माझी पिल्लू. हॅपी इंडिपेंडन्स डे पिल्लू.